दशक तिसरा, समास 10वा, वैराग्य निरूपण. ओवी 32च्या पुढे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमुक्तचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक तिसरा, समास 10वा, आपला वैराग्य निरूपण आपला समास चालू आहे. अतिशय आनंद घेत, म्हणजे इतकी कठीण गोष्ट असून सुद्धा अतिशय आनंद घेत आपण त्याचा प्रवास आपला सुरू आहे. ज्या ठिकाणी आधी वाटलं की जे सांगताहेत ते कठीण सांगतायत असं वाटलं, पण जेव्हा वैराग्य निरूपण त्यांनी सुरू केलं आहे तर त्यावेळी असं वाटतं आहे की हे सगळं खरं आहे आणि यातून आपण सुटू शकतो. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या, आपल्याला जर त्या गोष्टीचं ज्ञान झालं, तर या बाकीच्या गोष्टी काहीच महत्त्वाच्या नाहीत. जे शिकणं महत्त्वाचं आहे तेही महत्त्वाचं नाही, ज्ञानही पुढे महत्त्वाचं नाही. जर मनामध्ये भक्तीचा उदय झाला, तर धर्माचरणाने वागून भक्तीचा उदय जर झाला आणि भगवंत एक फक्त माझा, मी भगवंताचा भगवंत माझे, ही एक भावना निर्माण झाली की मध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपोआप बाजूला होतात. आणि आपोआप बाजूला होणं, सहजतेने बाजूला होणं, कोणतीही जबरदस्ती न करता बाजूला होणं, हे अतिशय कल्याणाचं आहे. आपल्या लहान मुलांना जसं स्वतःहून ती जी गोष्ट करतात त्याचा त्रास त्यांना होत नाही अजिबात. जर त्यांनी स्वतःच्या मनाने काही करायचं ठरवलं तर त्यांच्या शरीराला त्रास झाला, इजा झाली, तरी ते पुन्हा तेच करायला बद्ध असतात. कारण त्यांचं मन त्याच्यात आकर्षित झालेलं असतं, मन त्यात रमलेलं असतं, त्यामुळे ती गोष्ट करतात. आपण जेव्हा मोठेपणी एखादी गोष्ट आपल्याला स्वतःला जर आवडत असेल तर त्यासाठी कितीही त्रास सहन करायला आपण तयार असतो. मग या सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनावर अवलंबून आहेत
हे यासाठी एक आता आपल्याला नित्य कळायला पाहिजे ही गोष्ट आता, की आपल्या मनात जर एखादी गोष्ट आली तर ती गोष्ट करत असताना आपल्याला कशाचाही त्रास वाटत नाही, असला तरी नसतो असं म्हणत नाही, पण त्या गोष्टीचा त्रास वाटत नाही. स्वतःहून चूक झाली तर ती गोष्टही आपल्याला काही वाटत नाही. म्हणजे न वाटणे आणि वाटणे हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे. मग एकदा मनाला जर तशी सवय लागली, मग वैराग्य निरूपण समजायला की कठीण जाणार नाही. आणि समजल्यानंतर आवडायला लागेल, आवडल्यानंतर त्याच्यात मन रमेल, आणि मन रमल्यानंतर विवेकाचा मनात विचार येईल आणि प्राधान्यक्रम फक्त आपल्या जगतपित्याकडे जाईल, की ज्यांनी आपल्याला खराखुरा जन्माला घातलंय, पाठवलंय, काहीतरी शिकवून पाठवलंय, काहीतरी मिळवण्यासाठी पाठवलंय, काहीतरी वेगळं काहीतरी मिळवायचं आहे आपल्याला. जे सगळं अर्थ आणि काम या दोन गोष्टींमध्ये जे मन रमतंय, अर्थ आणि काम हा अर्धा भाग आहे, धर्म आणि मोक्ष हा अतिशय महत्त्वाचा बिंदू वैराग्य निरूपणामध्ये आपल्याला कळू शकतो. आणि त्यामुळे समर्थांची कृपा व्हावी आणि या सगळ्या ओव्या आपल्याला अशाच आवडाव्या. दासबोधामध्ये रुची व्हावी, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, असं जेव्हा आपण आर्तस्वराने प्रार्थना करू, तेव्हा जसं दासबोधा सुरुवातीला समर्थांनी सगळ्यांना आवाहन केलंय, अगदी गणपती, शारदा, श्रोता, वक्ता, सभा सगळ्यांना जेव्हा आवाहन करून त्यांनी आधीच बोलवून घेतलंय, आणि आपण जर समर्थांना शरण गेलो तर समर्थांची कृपा झाल्याशिवाय कशी राहणार आहे. ज्या ठिकाणी आपली स्वतःची इच्छा असेल, आपलं मन असेल, तिथे मन रमतं, ह्यात शंका नाही. एकांतसुद्धा हवा असा वाटतो, एकत्र गर्दीसुद्धा हवी हवीशी वाटते जर मनामध्ये असेल तर. आणि मनात नसेल तर गर्दीतही एकाकीपणा आहे आणि एकांतामध्ये सुद्धा एकाकीपणा आहे. सगळं काही मनावर अवलंबून आहे. दुःख आपल्याला जाणवून घ्यायचं का नाही, या सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून असल्यामुळे आपण मनाचे श्लोक वाचून जेव्हा दासबोध वाचतो तेव्हा समर्थांची कृपा होते. आणि त्यानंतर शेवटचा जो समास ते देतं, शेवटचा जो भाग आहे त्या त्रयीचा, ही जी त्रयी आहे, मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम, याच्या त्रयीमधला तिसरा भाग जो आहे तो आत्मारामाचा अनुभव, अमृतानुभव घेण्यासाठी आपला श्रोता, वक्ता, धार्मिक भक्त तयार होतो. मग हे व्हायचं असेल, जशी जशी आपली साधना असेल, जशी जशी आपली इच्छा असेल, जसं जसं मनावर नियंत्रण असेल, तशी तशी ती साधना आपोआप घडेल आणि त्या त्यावेळी त्या गोष्टी घडतील. मग यावरती अगदी ठाम विश्वास असावा. आणि असा विश्वास असला, आपण स्वतःहून समर्थांचा हात धरला की समर्थ सोडणारे नाहीतच, उलट ते सतत बोलवतात, आपणच त्यांच्याकडे जात नाही. हा फक्त आपला भाग आहे. मग आपला भाग आपण सावरायचा आणि पुढचं सावरण्यासाठी समर्थ आपल्याला बसलेले आहेत. रामापर्यंत पोचवायची जबाबदारी त्यांची आहे असं म्हटल्यावर ते काहीही आपल्यासाठी करू शकतात. हा अतिशय ठाम विश्वास मनात निर्माण झाला की दासबोध आवडायला लागतो, धार्मिकता आवडायला लागते, सहजता आवडायला लागते, नैसर्गिकता आवडायला लागते. जितकं आपण नैसर्गिक आणि वागत असताना प्रत्येक वेळी नैसर्गिकतेच्या विरुद्ध आपण वागतो, हे आतमध्ये असलेल्या आपल्या चैतन्याला जाणवत असतं की हे पटत नाही आहे, तरी आपण करतो. मग ते समजल्यानंतर त्यावर नियंत्रण आणलं म्हणजे वैराग्य निरूपणाची प्रस्तावना म्हणण्यापेक्षा आपण जवळपास 30-31 ओव्या पूर्ण केलेल्या आहेत. भावे वजनी जे लागले. आता आयुष्य ही रत्नपेटी, हे आहे आता आपलं 27वी ओवी. आयुष्य हीची रत्नपेटी, रत्नांची खाण दिसते का आपल्याला? त्यांनी इतके सगळेजण तळमळून सांगतात, सगळेजण सांगतात की हा आयुष्य, हा नरदेह अतिशय मौल्यवान आहे, जो पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे. आणि हे सगळं असून रत्नांची खाण आहे, हे आपल्याला वाटतंय का? नाही. सतत गांजलेलं, सतत दुःखाचं आवरण असलेलं, सतत नकारात्मक विचार, सतत चिंता, सतत व्याकुळता, आणि सगळं काही असून सुद्धा चिंता असतेच. काही ना काही चिंतेनी व्यापलेलं हे जे जीवन आहे, त्या जीवनाला कसं पटेल की आयुष्य हीची रत्नपेटी? असं पटणारच नाही. जोपर्यंत ही आयुष्य ही रत्नपेटी, त्यांचे शब्द पटण्यासाठी, वाचण्यासाठी नाही आहेत. हे शब्द हे वाचून होणारं नाही आहे काम, नुसतं वाचल्याने हे काम होणारं नाही आहे. हे जर म्हणतात आहे की रत्नपेटी आहे तर रत्नपेटी आहे, मग आपल्याजवळ ती रत्नपेटी नाही का, असा विचार जेव्हा करतो तेव्हा कुठे हातला शोध लागतो. आपल्यामध्ये जे काही स्वतःचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व करण्याकडे माणसाची ओढ जाते. नाही तर आत्तापर्यंत इतरांनी सांगितलेलं करतो, इतर जण करतात ते करतो, त्यांचीच कॉपी करायचा प्रयत्न करतो, त्यांना जमलं आम्हाला जमलं नाही म्हणून दुःख करतो. या सगळ्या तुलनेमध्ये आपलं आयुष्य जातं.
स्वतःचं म्हणून अस्तित्व असं आपण तयारच करत नाही. आणि भगवंताची एक लीला अशी आहे की प्रत्येकाला काही ना काही त्यांनी देऊन पाठवलं आहे. अगदी अंध असला, विकलांग जरी असले तरीसुद्धा त्यांच्याजवळ काहीतरी आहे, हे देऊन पाठवलेली गोष्ट आहे. मग ही ओळखण्यासाठी त्याला स्वतःचा विचार करावा लागतो. फक्त स्वतःमध्ये मन केंद्रित केल्यावर मग कृतज्ञता मनात येणे आणि माझ्याजवळ खूप काही आणणे, हे खूप महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. जे ठिकाणी यावेळी सांगितलं आहे की रत्नपेटी म्हटल्याबरोबर आहे रत्नपेटी म्हणून होणार नाही आहे. या रत्नपेटी आहे, पण ती रत्नपेटी शोधायचं काम, रत्न शोधायचं काम, आपल्यामध्ये असलेले रत्न शोधायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी साथ सद्गुरू देतात. मग ही रत्नपेटी आहे हा शब्द ऐकल्याबरोबर, म्हणून मी काल थांबले की ज्यावरती आपल्याला थोडंसं जास्त विचार करावा लागतो त्या शब्दांवर. शब्द म्हणून अर्थ काय आहे रत्नपेटी, आमच्याजवळ तर काहीच नाही, आम्ही तर गरीब, आम्ही तर दिसायला छान नाही, आमचं कुठे काय चालतं, आमचं कोण ऐकतंय, ह्या सगळ्या विचारांनी आपला मनाचा गोंधळ जो असतो ना, तो सगळ्यात पहिल्यांदा दूर केला पाहिजे. मी म्हणजे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि मी इतरांना त्रास देणार नाही. इतरांना जमलं तर परोपकार करीन, माझ्याकडून जितकं शक्य चांगलं आहे तितकं देण्याचा प्रयत्न करीन, पण मी कुणावर अवलंबून नाही. माझ्या सुखासाठी, माझ्या आनंदासाठी मी कुणावर अवलंबून नाही. हे स्वाभिमानाने, अहंकाराने नाही. त्याच्यातही पुन्हा विवेक आहे समर्थांचा. अहंकार आणि स्वाभिमानामध्ये फरक आहे. स्वाभिमानी असावं, अहंकारी नसावं. स्वाभिमान यात की मी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या पद्धतीने जगायचं आहे, तर कुठे स्वतःचा शोध लागेल. अन्यथा इतरांच्या मागे मागे जाण्यातच आपला वेळ जातो. जावं इतरांच्या मागे ते महाजनांच्या मागे जावं. त्यांच्या मागे जाणं पूर्ण शरणागती. 2 भाग दिले जीवनाचे. महाजनांच्या मागे जायचं आहे की साध्या लोकांच्या मागे जायचं आहे. लोकांच्या मागे जायचंच कशाला. या सगळ्या गोष्टी जेव्हा कलियुगामध्ये, याला अतिशय पोषक वातावरण आहे. कलियुगाला जितकं वाईट म्हणतात त्याच्यातले काही चांगले गुण हे आहेत की आत्मशोध, आत्मप्राप्ती, आत्मकल्याण करण्यासाठी ते अतिशय पोषक आहे. कारण कुणीही आपल्याला समजून घेणारं नाही. समोर कुटुंब नाही, समोर मित्र नाही, समोर काही नाही आपल्या समजून घेणारे. एकदा बोलतात आहे चांगले म्हणजे याचा अर्थ ते मित्र आहेत असा अर्थ होत नाही. मग ते कोणत्या वेळी आपला घात करतील याची शक्यता शाश्वती नाही. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. अजून तर काल म्हणाले की कलियुगाची सुरुवात जर समजा आपण 22 डब्यांची जर आगगाडी समोर आणली तर त्याच्या इंजिनाचा अगदी एवढाच भाग आपला कलियुगाचा पूर्ण झाला आहे. अजून इतकं किती वाईट असणार आहे पुढे कलियुग याची पण नुसती कल्पना करतोय. 25 वर्षापूर्वीचा काळ जरी आठवला त्यापेक्षा तो बरा होता अशी म्हणायची वेळ आहे. मग याच्यानंतर इतकं जर आयुष्य पुढे काढायचं आहे कलियुगाचं, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना फक्त आत्मपरीक्षण हा विचार निघू शकतो. कारण कुणालाही कुणाचा धाक नसतो, कुणालाही कुणाचं ऐकायचं नसतं. चांगलंही असलं तरी पण ते फक्त माझ्याच मनाला पटेल असं पाहिजे असतं. मग निदान स्वतःचा तरी शोध घ्यावा. त्या ठिकाणी तरी कदाचित आपल्याला आनंद मिळू शकेल. अशा पद्धतीने रत्नांची खाण अशी की कुणाकडेही काहीही तुलना न करता फक्त स्वतःचा शोध घेणे, स्वतःचं दुःख सहन करणे, स्वतःच्या आनंदात राहणे, या सगळ्या गोष्टी. कुणाजवळही भांडवल न करणे, दुःखाचं नव्हे आनंदाचं. कुणी आजकाल थोडंसं काहीतरी चांगलं जमलं, सिद्धी मिळाली, चांगलं झालं, इतक्या पोस्ट टाकतात की आम्हाला असं झालं, आणि 2 वर्षांनी पाहिलं तर इतकी दुःखात असते ती व्यक्ती. या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा असं वाटतं खरं तो आनंद खोटा नव्हता. ते जे सांगत होती ती सिद्धीने जे काही मिळालं होतं ते खरं होतं, पण खरं नव्हतं. याचं कारण 2 वर्षात ते निघून गेलं आणि पुन्हा ते 2 वर्षाच्या पूर्वीचं आठवत सुद्धा नाही की आम्हाला एवढा चांगला फायदा त्या सिद्धीद्वारे झाला होता किंवा मला स्वतःची अनुभव आला, मला स्वतःची प्रचिती आली. ती टिकली जर नाही तर ती प्रचिती तरी कशी म्हणायची. मग या सगळ्या गोष्टी न बोलता कोणत्याही तोंड बंदच ठेवायचं. जिव्हावर सरस्वती आहे म्हणजे काहीही वाईट न बोलता, कोणताही विचार न करता फक्त चांगलं तितकं कामापुरतं बोलायचं आहे. मग तेव्हा कुठे ते रत्न सापडतील आपल्याजवळ असलेले. बहुता आयुष्य हीची रत्नपेटी. मग अशा पद्धतीने अतिशय रत्नांनी भरलेली खाण म्हणजे आपलं आयुष्य, आपला नरदेह. कमतरता असली तरी चालेल, ती कमतरता सगळं पचवून आपला स्वतःचा शोध घेणे ह्याला रत्नपेटी म्हणू शकतो. अन्यथा रत्नपेटी आम्हाला नाही वाटत ही रत्नपेटी, ह्यानी सुरुवात होते.
सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा दासबोध हातात पडेल किंवा एखादा शब्द हातात पडेल, आम्हाला अजिबात वाटत नाही, बोलून दाखवणार नाही, पण मनात हेच येतं की कसलं रत्नपेटी आहे, अगदी वाईट आयुष्य आहे, सगळं चांगलं असताना सुद्धा वाईट वाटतं. इतरांचा बदोबरी केल्यावर कळेल की आपलं पुष्कळ बरं आहे, पण तरी तो विचार न करता कसलं रत्नपेटी वगैरे म्हणतात. त्यांचं ते म्हणतील, त्यांना कुठे संसार होता. किती किती विचार येतात मनामध्ये. ह्या विचारांना नियंत्रण फक्त शरणागतीद्वारे होऊ शकतं. त्यांच्यावर, त्या शब्दांवर पूर्ण विश्वास. ते म्हणतायत ना रत्नपेटी, मग आहे. मग आपल्याला का सापडत नाही याचा आपणच शोध घ्यायचा. इथपर्यंत खाली यायचं आहे. जोपर्यंत ह्या शब्दांवरचा विश्वास नुसता बोलण्याद्वारेपेक्षा आपण स्वतः त्याचा जर अनुभव घेऊ शकलो, तर ती खरी समर्थांची कृपा आपल्यावर झाली. ती प्रत्येकावर आहेच, पण आपल्यावर झाली हे कळेल की हे जे बोलतायत ते मला पटतंय, आणि पटल्यानंतर त्याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करीन, तर त्यांच्या शब्द माझ्या मनात उतरले असा अर्थ घेईन. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्ने गोमटी. मग इतकी भजनरत्ने जी आहेत, भजनांची खाण आपल्याजवळ आहे, त्या भजनात मन का रमत नाही? याचं कारण ते खरं वाटत नाही. या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत असं वाटतं. प्रत्यक्षातला माझा त्रास आणि प्रत्यक्षातला माझा आनंद ह्यावरती मन इतकं केंद्रित झालं आहे की झोपताना आणि उठताना सुद्धा हाच विचार आहे की मी आनंदात आहे का दुःखात आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिसरी काही गोष्ट आहे यावरती माझा जोपर्यंत ठाम विश्वास बसत नाही, तोपर्यंत याच्यातच आपल्या लाटांसारखं आंदोलनं होत राहणार आहे मनाची. मनाची आंदोलनं न होण्यासाठी आपले आयुष्य काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं शिकवून पाठवलं आहे, आपल्याला काहीतरी वेगळं मिळवायचं आहे असं कळल्यानंतर बाकी आपले आयुष्य रत्नपेटी वाटत असावी जी संत सज्जनांना वाटते. त्यांच्याजवळ जे काय आहे ते समाधान मक्त महत्त्वाचं. ते कसं आणि कुठून मिळवलं, त्यांनी काय सोडलं, काय धरलं आणि कशावरती त्यांनी केंद्रित केलं, ह्यावरती जर आपण विचार केला तर मग त्यांच्या शब्दांना अर्थ. म्हणून प्रत्येक अभंग इतका गोड वाटतो जर भाविक झालो, जर आपल्याला त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली स्वतःहून, तर मग बाकी प्रत्येक शब्द डोळ्यातून पाणी काढणारा असतो. मग आपल्याला ते पटलं. पटल्यानंतर मग आपण त्याप्रमाणे सात्विक आचरण करून, ते म्हणतील तसं वागून, मग आपल्याला काहीतरी सापडण्याची शक्यता तरी आहे. उगाच आपला अविश्वास दाखवल्यानंतर कसं काय मिळणार आहे? हेच पुन्हा चालू राहील. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी. आणि हे सगळं मिळाल्यानंतर ईश्वरावर अर्पण करायचं आहे. हे सगळं ईश्वरार्पण करायचं आहे. नुसतं म्हणतो श्रीकृष्णार्पणमस्तु, देत काहीच नाही. त्या नैवेद्याची गोष्ट सांगतात ना, आज मला जे आवडतं ते मी देवाला दाखवते, रामाला दाखवते. का त्याला आवडतं, मला जरी आवडलं नाही त्याला आवडतं, अशी एकतरी गोष्ट कोण व्यक्ती देतो का? जोपर्यंत अज्ञानात असतो. ज्ञानी माणसं, ज्याला भक्ती आहे, ज्याला प्रेम आहे, ते अगदी याच्या विरुद्ध वागतात. तू जसं म्हणशील तसं, तुला जे आवडेल, तुझ्यापासून उरलेलं मी खाईन असं म्हणणारे महाराजांची एक गोष्ट आहे, ज्या ठिकाणी म्हणजे त्यांची इतकी तन्मयता त्या लोकांची असते, त्यामुळे प्रत्यक्ष रामदर्शन सुद्धा या काळात सुद्धा घडत असतं, कलियुगामध्ये सुद्धा. त्यासाठी अगदी अतिशय उत्तम नमुना. आणि हे काही त्यांनी स्वतःच्या तोंडाने हे लोक सांगत नाहीत. सिद्धी असणारे किंवा जे खरे असतात भक्त, ते कधीच स्वतःच्या तोंडाने सांगत नाही की मला अशा अशा प्रकारची प्राप्त झालाय काहीतरी सुख वेगळं, पण ते आनंदाने आशीर्वाद देतात. एक दिवस रात्री तळमळ तळमळ त्यांच्या जीवाला लागली. इतकी तळमळ, घसा कोरडा पडतोय. सगळेजण त्यांच्याजवळ जे होते ते सारखे सारखे त्यांना पाणी आणून देत आहेत. हे पाणी प्या, पाणी प्या. पाणी प्यायल्यानंतर पुन्हा तळमळ, 2-2 मिनिटांनी माझा घसा का कोरडा पडतोय. लोकांना वाटलं यांना बरं नाही आहे, यांना कोणत्या तरी वैद्याला दाखवायला पाहिजे, यांचा घसा कोरडा पडतोय म्हणजे यांना काहीतरी रोगाची शक्यता आहे असं म्हणायला गेले. तेव्हा मग सगळे प्रकार झाले. तिथे जवळ त्यांच्यासोबतच असलेले वैद्य येऊन तपासून पाहिले, नाही सगळं व्यवस्थित आहे, नाडी व्यवस्थित आहे, सगळं. घशामध्ये काय चाललं आहे मला समजत नाही. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं. अंगारा दिला रामाचा. मग जेव्हा अंगारा रामाचा द्यायची वेळ आली, तेव्हा त्यांनी रात्रीच्या नंतर कधी त्यांचं उघडलेलं नाही. पण आता महाराजांनाच स्वतः बरं नाही म्हटल्यावर जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेले, तर रामाजवळ पाणी ठेवलेलं नव्हतं. त्या दिवशी लोटी भांडं जे भरून ठेवायचं होतं ते रामाजवळ ठेवलं नव्हतं. हे त्यांना जेव्हा अंगारा घ्यायला गेले तेव्हा भक्तांच्या लक्षात आलं. यावरून तन्मयता लक्षात येते. हा कदाचित हा लीलेचा भाग असेल की माझ्यावर विश्वास ठेवा कसंही करून, पण तुम्ही कल्याणाचा मार्ग धरा, असंही कदाचित लीला असू शकते. पण असं प्रत्यक्षदर्शिनी त्यांच्या याच्यामध्ये लिहून ठेवलं आहे. त्यांच्या पोथीमध्ये ही गोष्ट लिहिली आहे की महाराजांची तळमळ, जसं रामाजवळ पाणी ठेवलं महाराज शांत झोपले.
आता ह्या सगळ्या गोष्टी तन्मयतेने आणि त्यांनी केलं म्हणजे तीच गोष्ट आपण करू शकतही नाही, आपला अधिकारही नाही. पण त्यांच्या मागे जायला काय हरकत आहे? एवढं तर आपण करू शकतो. सध्या कुंभ चालू आहे. कुंभामध्ये त्यांचा अधिकार आहे. ते लोक शाही स्नान घेतात. त्यांना अमृत वर्षाव मिळतो. त्यांनी जी काही तपश्चर्या केली 12 वर्ष 15 वर्ष, किती भयंकर तपश्चर्या आहे त्यांची. त्या तपश्चर्याचं फळ म्हणून त्या ठिकाणी ते घेतात. आपला काय संबंध आहे त्याच्याशी? आपला संबंध असा की त्यांना मोकळीक दिली पाहिजे, त्यांना त्यांच्या मनाने तिथे जायला पाहिजे. पण आपण निदान त्यांना प्रणाम करू शकतो. आपला स्वतःचा अधिकार पाहून जर आपण एखादी गोष्ट निर्णय घेतला तर तो महाराजांसारखं जरी नाही वागता आलं तरी आपण महाराजांच्या मागे जाऊ शकतो. महाराज काय म्हणतायत ते ऐकू शकतो आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू शकतो. इतकी तन्मयता प्रत्यक्ष रामाशी असल्यानंतर ती व्यक्ती आपलं कल्याण करण्यासाठी किती उत्सुक असेल. माझं झालंय तसं माझ्या लेकरांचं व्हावं, ज्यांनी माझा हात धरला त्या सगळ्यांचं कल्याण व्हावं, असं तळमळून सांगणारे लोक समोर असताना सुद्धा आपण करंट्यासारखे दुसऱ्याच गोष्टी मागत बसतो. त्यामुळे ही रत्नपेटी, रत्नखाण आणि भजनांची ही गोष्ट आपल्याला पटत नाही. या सगळ्या गोष्टी पटण्यासाठी या सगळ्या गोष्टी ऐकणं आणि त्याच्यात मन लावणं आवश्यक आहे आणि तीही वेळ आल्याशिवाय होत नाही. आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजनरत्ने गोमटी ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदाची करावी. आणि हे सगळं त्याला अर्पण करायचं आहे, ज्याचं आहे त्याला अर्पण करायचं आहे. आणि मग जो आनंद मिळतोय तो बघा, जे दिलं त्याच्यात 10 पट तो वापस देतो असं म्हणतात. मग आपल्याला 1 पट घ्यायची सवय आहे. जितकं दिलं त्याच्या अर्ध आपण घेतो. जितकं दिलं त्याच्या अर्ध्या प्रमाणात सुद्धा मान सन्मान आपल्याला मिळत नाही. या गोष्टी लक्षात येत नाहीत का आपल्या? जितकं आपण जीव लावतो, जितकं आपण मान देतो, जितकं प्रेम करतो त्याच्या किती पट आपल्याला मिळतंय? किंवा आपण कुणाला किती पट देतो, जितके त्यांचं लक्ष आपल्याकडे असतं त्याच्या किती पट आपण त्यांच्यासाठी करू शकतो? हे अपूर्णत्व आहे. मग आपली चूक नाही आणि लोकांचीही चूक नाही. कुणाची पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कुणाचीही चूक नसताना कुणी कुणाला पूर्णत्व देऊ शकत नाही. ही मर्यादा आहे. जीवनाची मर्यादाच ही आहे. आणि अमर्याद असा असीम असा भगवंतच फक्त आपल्याला आपलं पूर्णत्व देऊ शकतो. कारण त्यासाठी एक जीव पूर्ण शरण गेलेला असतो. शरणागतीशिवाय कुठेही गत्यंतर नाही. आपला हिंदू धर्म मानतच नाही. अहंकाराला थारा नाही. आणि तो पूर्ण पुरुष असल्यामुळे, तोच करता धरता असल्यामुळे त्याच्यासमोर शरणागती पत्करायला हरकत नाही. कुणाही समोर पसरलेली शरणागती अपूर्णत्वाकडे नेते आणि याच्याकडे गेलेली शरणागती पूर्णत्वाकडे जाते. म्हणजे त्याचंच भजन गायचं आणि गायल्यानंतर म्हणायचं की तूच मला बुद्धी दिली म्हणून मी करू शकलो आणि ही माझी सगळी सेवा तुझ्या चरणी अर्पण. एवढा मोठा भाव जर असेल तर ते वैराग्य निरूपण आहे. या ठिकाणी वैराग्य निरूपणामध्ये हा अतिशय मोठा भाव त्यांनी सांगितला आहे की स्वतःच्या मनाचं काहीही न करता नुसत्या शरणागतीने जे त्याच्यासाठी केलं ते त्याला अर्पण अर्थातच आहे. पण हे करवून कसं घेतलं? अतिशय सुंदर ठरवलं. गंगेला जायचं, गंगेच्या नावेत बसायचं आणि नावेमध्ये गंगा लहरीचं निरूपण ऐकायचं. इतका छान. काय वाईट ठरवलंय कोणी याच्यात? अतिशय सुंदर योग असायला पाहिजे. तिरुपतीला जायचं, तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन घ्यायचं, अयोध्येला जायचं, रामाचं दर्शन घ्यायचं, कृष्णाला जायचं वृंदावनात, कृष्णाचं दर्शन, मातीच कपाळाला, काय वाईट आहे? सगळं ठरवलं, पैसे जरी भरले तरी ती पूर्णत्वाला जाईल याची खात्री नाही. कोणत्या क्षणी ते नाही होईल आणि कोणत्या क्षणी वेगळं काहीतरी घडेल ह्या गोष्टींवर आता विश्वास बसायला लागलाय. आपल्या हातात असं काही नसतं. जे घडतं ते घडवून त्यांनी घेतलं म्हणून घडलं. आज वाचू शकतो, आज बोलू शकतो, त्याची कृपा आहे म्हणून. कोणत्याही क्षणी कोणतीही अडचण येऊ शकते. आपण या गोष्टी करू शकत नाही. म्हणजे ज्याच्यासाठी करतोय ते केलं त्याचा सुद्धा अभिमान नाही. जे तुझ्यासाठी करतोय, तू खुश व्हावा म्हणून करतोय, तरी सुद्धा ते माझं नाही, ते तू करून घेतलं म्हणून ते झालं. अशी जी भावना मोठे लोक सारखे बोलतात, ती भावना निर्माण होणे, मग ती आनंदाची करावी. ती आनंदाची. मग इतकं समर्पण करायला आपलं मन तयार आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायचा. पूर्ण समर्पण. कधीही चेहऱ्यावरची रेष अशी बिघडली नाही पाहिजे. जर चेहऱ्यावरची रेष बिघडली तर प्रतिबिंब जसं दाखवत आहे की जसे तुम्ही बिघडले तसंच तुमचा चेहरा दाखवतो. मग आता सध्या आपल्या मनातले विचार जर बिघडले तर रामचंद्र तितके दूर जातील. जे आपलं आराध्य दैवत आहे ते तितके दूर राहतील. दिवस रात्र आपल्यासोबत आहे, क्षणोक्षणी आपल्यासोबत आहे. तर मी आनंदाची देवाणघेवाण जर असेल तर ती अशा पद्धतीने करणं आवश्यक आहे.
हरिभक्त आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी श्रीराम. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परितो ब्रह्मादिका वरिष्ठ. आता त्यांनी सांगितलं हरिभक्त असेल, वैभवानी कनिष्ठ असू शकतो, असतो असं म्हणत नाही. पूर्वीच्या काळी फारच कनिष्ठता होती, गरिबी होती, दारिद्र्य होतं. हरिभक्त वैभवे कनिष्ठ असू शकतो, जवळ वैभव असेल असं नाही. किती त्रास आहे त्यांना, उलट वैभव तर सोडा, त्यांना त्रास इतका आहे. मला हे आश्चर्य वाटतं की थोडंसं दुःख झालं आपल्याला की लागलीच आपण गळून जातो, आपल्याला सुचत नाही. अगदी या टोकापर्यंत लोक जातात की मला जगायची इच्छा नाही, इतकं सुंदर आयुष्य मिळालं नाही एका गोष्टीने, हे पूर्ण आयुष्यातलं पान आहे असं समजायचं, असं लोक सांगतात की पूर्ण आयुष्य म्हणजे हे दुःख नाही आहे, हे दुःख एखाद्या पानभरच आहे, त्याच्यापुढे कदाचित चांगलं आयुष्य मिळू शकेल. तर त्यांना ते समजत नाही आणि ह्यांचं असं आयुष्य स्वतःचं पूर्ण दुःखात जात आहे संत सज्जनांचं, आणि तरीसुद्धा कल्याणाचाच विचार करतात. त्यावरून आपण एवढं तरी शिकावं कमीत कमी की जेवढं आहे त्याच्यात समाधान मानण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची. रोज सकाळी उठून कृतज्ञता व्यक्त जर केली तर ते वैभवानी कनिष्ठ असले तरीसुद्धा ते हरिभक्त ब्रह्मादिका वरिष्ठ, ब्रह्मादिकांपेक्षाही वरिष्ठ आपल्याला दर्जा देतात. जे भक्त असतील, जे मनामध्ये भाविक आहे, जे देवाचे आहेत आपण असं मानणारे, मी माझा देव आहे आणि देव माझा असं म्हणणारे लोक ब्रह्मादिकांपेक्षा वरिष्ठ आहेत. मग याहून आणखी काय सांगायला पाहिजे, कोणते शब्द वापरा. एवढं सांगून सुद्धा का पटत नाही. जन्मोजन्मीचे संस्कार, मनावरचे जन्मोजन्मीचे संस्कार इतकं तळमळून तळमळून त्यांनी लिहिलं, त्यांनी सांगितलं आणि तसं त्यांनी जीवन जगलं, तरीसुद्धा पटायला आपली बुद्धिमा. इतके आपण अहंकारी आहोत, इतके अज्ञानी आहोत. निर्बुद्ध कसं म्हणायचं, अजिबात निर्बुद्ध नाही, इतकी शार्प बुद्धी आहे, प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे सगळ्यांची, आणि ती देवानीच दिलेली आहे. पुन्हा ती काही स्वतःची कमावलेली नाही. कोणत्याही क्षणी ब्रेन डेड माणूस होऊ शकतो, पण सध्या बुद्धी चालते, वाचा चालते, विचार आहेत, डोळे आहेत, कान आहेत, तरीसुद्धा आपण अहंकाराने फक्त या गोष्टी, किंवा अज्ञानाने. अहंकार नसेल एखाद्याला पण अज्ञान तर नक्कीच आहे की ज्यांनी दिलं त्याच्याशी कृतज्ञता जर व्यक्त होत नसेल तर तितक्या प्रमाणात तो दूर जातो आणि तसा तो स्वार्थी आहे. तो स्वार्थाने ओढायचा प्रयत्न करतो, तू माझ्याकडे ये, मी तुला सगळं देतो, पण मानायला आपलं मन तयार नसतं. पण समर्थ म्हणतात परितो ब्रह्मादिका वरिष्ठ. असा जरी कनिष्ठ वाटत असला, त्याच्याजवळ काही नसलं, त्याला अपमान झाला असला, त्याला लोक बोलत असतील, त्याला अपमान झाला असेल, तरीसुद्धा तो ब्रह्मादिकांपेक्षा वरिष्ठ आहे, सदा सर्वदा संतुष्ट. आणि त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वेळी तो संतुष्ट असतो. ह्यात असं सांगण्यासारखं काहीच नाही. संतुष्टता ही मनाचा परिस्थितीवर अवलंबून नसून मनस्थिती आहे. परिस्थिती कशीही असली, धक्का बसू शकतो, पण धक्क्यातून सावरता यायला पाहिजे. धक्का बसणारच आहे, जीव आहे, कितीतरी असे उदाहरण आहे. तू रडते, देवाची भक्त असून तिला विचारलंय तिला की तू रडते, तर तिने सांगितलं रडणार नाही तर काय, प्रत्यक्ष जर मला दिसतोय वियोग, मुलं गेली, तर मी रडणार नाही. मग 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 तुला असं मग माझ्यावर विश्वास आहे कसं. अरे आतून मी सुखी आहे, आतून मी संतुष्ट आहे. राम वरून रडले, आतून त्यांना माहिती होतं, सगळं माहिती होतं. मग आतूनची संतुष्टी लोकांशी लीला करायची असल्यामुळे त्यांनी रडायचं नाटकही केलं असेल. का नाही करणार, नररूपात असल्यामुळे. मग नाटक, मग तसं रडायला हरकत नाही. रडणं हे काही चूक नाही, कारण आलेला प्रसंग सहन करण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते असं नाही, किंवा प्रसंग अतिशय भयानक असतात हेही नाकारता येत नाही, ते चूक नाही. पण तरीही आतून संतुष्ट हा चेहरा लक्षात येतो. आतून असलेली संतुष्टी, आतून जे बाहेर पडतं ते अतिशय महत्त्वाचं आहे. बाहेरून आत काही जातच नाही, बाहेरचं आत जात नाही, आतमधलं बाहेर आल्याशिवाय राहत नाही. काल एक सज्जन भेटले होते एअरपोर्टवरती आमच्या जावयांना. ते म्हणाले गेल्यानंतर असं सांगावं लागलं नाही की हा कोणीतरी विशेष आहे, साधाच असा बसलेला होता, पण गेल्यावर अशी प्रभा जाणवली की हा कोणीतरी विशेष आहे. आणि नंतर कळलं ते चांगले साधू आहेत मोठे. त्यांनी नमस्कार केला, बेटा पैर नाही छूना, आशीर्वाद देता हो, असं रस्त्यावर पायसुद्धा धरू दिले नाहीत, इतके साधे. इतका प्रचंड त्याच्याभोवती प्रभा. म्हणजे आजकालच्या कलियुगात सुद्धा तपश्चर्येला तेवढंच महत्त्व आहे. मग या सगळ्या गोष्टी, मग त्याला म्हणून म्हणतात की अंतर्बाह्य संतुष्ट असल्यामुळे, बाहेरचं आत काहीही न घेतल्यामुळे, जशी गणपतीची आराधना करत असताना सगळं वाईट वाईट सोडून देण्यासाठी कान मोठे सुपासारखे, तसं वाईट सगळं सोडून द्यायचं, आतमध्ये जाऊच द्यायचं नाही. जसं गाडीला शॉकप्रूफ लावतात,
शॉक ॲब्सॉर्बर्स जसे लावतात तसे शॉक ॲब्सॉर्बर हृदयाला लावल्यावर निगरगट्ट मन बाहेरच्यासाठी आणि आंतून अगदी कोमल रामासारखं. अशी जी कला आहे ती कला जर शोधली तर मग नैराश्य बोध हा होणार नाही. 28वी ओळी, धरून ईश्वराची कास. आता ईश्वराची कास धरणे म्हणजे सोपं नाही. तो काही समोर उभा नाही आहे आपल्या, की हा ये बरं माझा हात, मी तुझा हात धरतो, इतकं सोपं नाही. गुह्यज्ञान आहे ते. धरून ईश्वराची कास, केली संसाराचं नैराश्य, केली संसाराची नैराश्य. संसारामध्ये नैराश्य आलं. संसार करण्यामध्ये इच्छा राहिली नाही. संसार करतोय, पण करत असताना आता काही लोक संसार करत असताना निराश असतात, पण इतका नकारात्मक बोलतात. आमचं काय राहिलं, आता आम्हाला कोण विचारतंय, आमचं काय तसं, असं स्वतःहूनच स्वतःचं सांगत सुटतात की आम्हाला काहीही किंमत घरात नाही आहे, किंवा आम्हाला काही जमत नाही, आम्हाला दुःख आहे, आम्हाला आणखी काय आहे, आणखी काय. त्या कोशात निघतच नाहीत. कशा प्रकारचं काउन्सिलिंग करावं समजत नाही, कशा प्रकारचं सांगावं त्या ठिकाणी. तुम्हाला काय, तुम्हाला सगळं आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं. प्रश्न आमचा आहे ना, आमचं दुःख आम्हाला माहीत. आता याच्यावर काय बोलणार दुसरा व्यक्ती, बोलूच शकत नाही. म्हणून ज्याला बदलायचं आहे तोच बदलतो. त्यामुळे नको त्या लोकांचं. स्वतः भगवंत म्हणतायत की ज्यांची माझ्यावर शेवटचा भगवद्गीतेमधले जे श्लोक आहेत ना, ते डोळ्यात पाणी आणतात. आपण कोण, मी एखाद दिवशी ते मराठीतली गीता आहे ना, ते वाचल्यानंतर समजेल मी कोण आहे. स्वतः श्रीकृष्ण म्हणतायत, बाबा रे, ज्याला पटत नाही ना त्याला सांगू नको. श्रीकृष्ण म्हणतायत. मग आपण कसं कोणाला सांगा, आणि आपण कोण सांगणार आहे. सांगणारे आपण कोणी नसतो. त्याला जेव्हा वाटतं, मग तो नैराश्य जी आहे ती अशी आहे. नैराश्यता म्हणजे उदासीनतेकडे जातो. नाही सांगायचं कोणाला. स्वतःहून त्याची वेळ आली की त्याचं कल्याण होईल असं स्वतः कृष्ण म्हणतायत. त्या इतकं वाईट वाटतं कृष्णांचे हे शब्द ऐकून. जसं दासबोधामध्ये सुरुवातीला आपल्याला गहिवरलं की बाबा रे, मी फक्त कल्याणाचंच तुमच्या बाबतीत बोलतोय, बाकी काही मला बोलायचं नाही आहे, मी तुम्हाला सल्ला देत नाही, मी फार मोठा पण नाही, असं जेव्हा ते म्हणतात आपलं हृदय गलबलतं. तसं कृष्ण स्वतः, जेव्हा मी ते पुन्हा वाचलं, म्हटलं बापरे, कृष्ण जर असं म्हणत असतील तर बाकीच्यांची काय कथा. त्यामुळे त्या गोष्टी स्वतःनी ठरवायच्या. धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश्य, तया भाविका जगदीश सबाय सांभाळी. अशा भाविकाला जगदीश्वर स्वतः सांभाळतो, कोणत्या ना कोणत्या रूपात त्याला मदत करतो. हे असे उदाहरणं त्यांनी दिले आहेत बरेचसे आपल्यासमोर. गोष्टी का आवडतात आपल्याला, त्याच कारणाने की त्या गोष्टींमध्ये असं मन रमून जातं. कारण आपल्याला असं वाटतं ही गोष्ट माझ्या बाबतीत घडावी, म्हणून त्या गोष्टीमध्ये मन रमत असतं. जी गोष्ट आवडते त्या ठिकाणी मन स्थिर होतं, आणि असं त्याला जसं सांभाळलं तसं मलाही सांभाळावं असं वाटतं. मग आपल्या इच्छेप्रमाणे जसं आपली इच्छा असेल तसा भगवंत भेटतो, हे निश्चित. ज्याला संसाराचं दुःख आहे, आता असा कोणीच नाही की ज्याला संसाराचं दुःख नाही. आता नाही पुढे येईल, पुढे नसेल आता आहे, असं काहीतरी घटना घडतात की सतत सुखही नाही आणि सतत दुःखही नाही. आता आयुष्याचे 2 भाग करता येतील स्पष्ट, की सततही दुःख, एक दिवस दुःख आलं दुसऱ्या दिवशी आनंद, असं कधी होत नाही. एक 4, 5, 6, 10 वर्षाचा काळ असतो तो दुःखाचा असतो, 5-10 वर्षाचा काळ सुखाचा. या दोन्ही गोष्टी ज्या अंतरसाक्षीने बघितल्यावर समजतं कुठेतरी स्थिर राहायला पाहिजे. म्हणजे एक दिवस दुःख आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुख, असं कधीच होत नाही कोणाच्या बाबतीत. सतत परीक्षा जर असेल तर ती 4, 5, 10 वर्षाची परीक्षा असते. ती शनी महाराज 29 वर्षाची घेतात जास्तीत जास्त. 29 वर्षाचा हा जो काळ आहे तो कधी कधी इतका भयानक काढावा लागतो खूप लोकांना. मग ही जी परीक्षा असते ते संसाराचे दुःख, तेवढाच काळ आहे असं लक्षात. आपण जर 80 वर्ष जगलो तर 29 वर्ष किती भाग आहे त्याचा, हा जर विचार केला, सारखा काळ राहत नाही. त्यांनी लिहून ठेवलेलं होतं एका भिंतीवर की हा काळ टिकणारा नाही. तो सुखाचा असो का दुःखाचा, काळ किती भयानक आहे. विचार केला काळाचा तर असं वाटतं बापरे, 3 वर्ष 4 वर्ष झाले सुद्धा असा हा काळ गिळत असतो. जीवलगांच्या ताटातुटी होतात, या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण ते काही जे सुख दुःख आहे ते टिकणारं नसतं, ते आज नाही उद्या निघून जातं. पण जया संसाराचे दुःख, विवेके वाटे परमसुख. दुःख असेल ना तरी त्या व्यक्तीला विवेक असेल, प्राधान्यक्रम जर भगवंत असेल तर त्याला ते दुःख परमसुख वाटतंय म्हणतात. आपल्याला परमसुख नाही वाटलं निदान, पण निदान सहन करण्याची शक्ती तर मिळेल. परमसुख वाटण्यासाठी आणखी वरची पायरी आपल्याला जावी लागेल. वरची पायरी म्हणजे कशाचंच काही वाटत नाही. सुरुवातीला अशी जेव्हा न वाटण्याची जी परंपरा असते ती सुद्धा खूप अशी अचानक सुरू होते जीवनामध्ये.
अतिशय मौल्यवान असा सोन्याचा हार, जो त्या काळी कुणाला मिळत नव्हता, 3.5 ते 4 तोळ्याचा हार. आणि माझा शनिवारी मारुतीच्या मंदिरासमोर चोरला गेला. आता चूक हा प्रश्न नाही, सोन्याचा हा मुद्दाच नाही. पण शनिवार आहे, मी तुझी भक्त आहे, नाही म्हटलं तरी महाराजांची शिष्य आहे, असं असून सुद्धा किती विचार मनात येतात की शनिवारच्या दिवशी अगदी संध्याकाळी दिवा लावते मी नेहमी देवासमोर, आणि तरीसुद्धा माझं एवढं सोनं जावं. असं मनात आल्यानंतर नाही, माझ्या मनात नाही आलं, ही सुरुवात आहे. याचा अर्थ मग पुन्हा सगळ्यांनी असा काढला त्या ठिकाणी, त्याची सुरुवात सांगते आहे, म्हणजे मनस्थिती बदलण्याची सुरुवात. अचानक जर समोर मारुती राय आहेत तर ते माझं वाईट नाही करणार काही. उगाचच विश्वास, चूक घडली आहे समोर इतकी मोठी की ज्याच्यासाठी जवळपास 5 वर्षाचं लोन काढून आनंदाने दिलेली गोष्ट जरी असली ती अचानक गेली. मग मी माझ्या मनात आलंच नाही अजिबात. ही एक कृपा आहे. अजिबात आलं नाही. असं वाटलं की कसं काय घडलं मला समजत नाही. इतके समोर आहेत आणि माझी अशी काय चूक आहे की ज्या ठिकाणी असं. मग त्या ठिकाणी माझ्या मनाला जरी वाटलं नाही, सगळ्यांनी मला वाईट ठरवलं की हिला काहीच वाटत नाही. थोडक्यात म्हणजे कोणत्याही प्रकारची लाज नाही या बाईला. इतकं नवऱ्याचं गेलेलं आहे आणि तरीसुद्धा इतक्या कष्टाने मिळवलं आहे, हिला लाज नाही. हे ऐकून मला दुःख व्हायचं. पण गेल्याचं दुःख झालं नाही, काय करावं म्हटलं. आता नाहीच होत आहे दुःख, तर मी तरी काय करू. मग ही अशी सुरुवात आहे. काही गेल्याचे दुःख होत नाही. काही गेलं इतकं महत्त्वाचं मला जाणवत होतं कितीतरी दिवस, आणि गंमत अशी घडली. नाही वाटलं. मी काय करू म्हटलं त्याला. आणि लोक बोलतायत सगळे, आपले दूरचे सगळे, यांना काहीच वाटत नाही. कंप्लेंट करा म्हटलं, करत नाही. आणि म्हटलं करा, पंचनामा करायचा. आणि त्यांनी केला जेव्हा पंचनामा, आणि जानेवारीत गेलं, आणि गुढीपाडव्याला पोलीस आले घरी, आणि पोलीस घरी येऊन म्हणाले की तुमचं सोनं सापडलं आहे. म्हटलं माझं सोनं सापडलं, हे पण विसरलेली होती काही दिवसात, 4 महिन्यात, की माझं काही सोनं गेलं आहे. आणि त्यांनी सोनं सापडलं म्हणजे कसं काय. मी तर कोणाला ओळख दिली नाही, काहीच नाही. आम्ही कोणीच घरचे लोक गेले नाही, कारण माझी निराशा असल्यामुळे कोणी काही इच्छाच दाखवत नव्हतं. आणि आम्ही जेव्हा तर म्हणे जे चोर होते ना त्यांनी सांगितलं या बाईंचं चोरलं आहे. आणि ही अगदी स्पष्ट घटना आमच्या घरातले सगळे सांगू शकतील. त्या बाईंचं चोरलं आहे, या इथे राहतात त्रिदलमध्ये, त्या तिथे राहतात, त्यांचं चोरलं आहे असं गुढीपाडव्याच्या दिवशी पोलिसांनी घरी येऊन सांगितलं. ते झाल्यानंतर ह्या गोष्टीचा मला इतका आश्चर्य म्हणलं, इतकं आता हे जे हसणं आहे माझं आता, ते फक्त हनुमंतराय आणि माझंच होतं. बाकी इतरांचं कसं असू शकेल, कारण बाकीच्यांनी तर वेडं ठरवलं होतं. म्हणजे हा सोन्याचा मुद्दा नाही, विश्वासाचा भाग आहे. जसं प्रश्न तत्वाचा आहे, काल मी सुदाम्याचं सांगितलं, तसा प्रश्न तत्वाचा आहे. हिला वाटतच नाही काही म्हटलं, त्यांना देणं भाग आहे. देणं भाग आहे म्हणण्यापेक्षा हिला काहीच जर वाटत नाही या गोष्टीचं, तर आपण तिची परीक्षा सफिशियंट आहे, एवढं घेतलं एवढं पुष्कळ झालं, असा काहीतरी विचार करत असतील. निगरगट्ट मन, नाही वाटत दुःखाचं काही. जे आपलं नव्हतं ते गेलं नाही, काहीच विचार मनात आला नाही. हनुमंताच्या समोर गेलाय, त्याचं तो बघून घेईल काय करायचं ते. जे काही बोलले लोक तेही ऐकून घेतलं. आणि जेव्हा आलं त्याच्यानंतर दुसराही प्रसंग पुन्हा. ते मिळायला गेल्यावर 1 दिवसाचा अवधी मिळाला. पुण्याहून जायचं आणि 1 दिवसामध्ये तुम्हाला ते सोनं घ्यावं लागेल, नाही तर ते जप्त होईल. म्हटलं येते. 1 दिवसाच्या ह्याच्यासाठी गेली, तर त्यांचे जे देणारे होते ते सुट्टीवर. म्हणजे सुट्टीवर आहे आता, हे तर मिळत नाही, म्हणजे पुन्हा आलेलं पुन्हा गेलं की काय. मग त्या ठिकाणी 12 वाजले होते दुपारचे, आणि आमच्या महाराजांचा उत्सव सुरू होता जिजीमायचा. माझ्या मनात काहीच नाही, आणि हे अगदी सत्य घटना आहे. माझ्या मनात जिजीमायचा उत्सव सुरू होता. त्यांनी ते अकोलकर म्हणून आहेत, त्यांनी लाईव्ह सुरू केलं आणि ते मस्त उत्सव बघितला, की पूर्ण त्यांचं जेवण बघितलं, त्यांची लीला बघितली सगळे. आणि म्हटलं आता 2:30 वाजता निघून जायचं आहे आपल्याला, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मिळणार तर नाहीच आहे. 2:30 वाजता त्यांचा पिऊन आला आणि म्हणाला की दुसऱ्यांना ते अधिकार दिले आहेत, तुमचं सोनं तुम्ही घेऊन जा. आता ह्या गोष्टी जिजीमाईंनी निवारल्या की त्या हनुमंतांनी निवारल्या, किंवा ह्या घटना महत्त्वाच्या नाहीतच अजिबातच. कारण मलाच जर काही वाटत नाही तर त्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीतच अजिबातच, पण त्या घडल्या. आणि घडत असताना मग मला इतका आनंद झाला की आपला विश्वास काही चुकीच्या ठिकाणी नव्हता. कितीही कोणी काही म्हटलं तरी माझा विश्वास माझा स्वतःवर किंवा माझ्या भगवंतावर आहे. माझ्यासाठी वाईट काही करणार नाही. असा जर छोटे छोटे प्रसंगातून जर त्यांनी आपल्याला शिकवलं तर आपण नक्कीच त्याच्याकडे वळल्या जाऊ. पण ते दिसत नाही ना प्रत्येक वेळी. तो विश्वास ज्या ठिकाणी असेल त्यालाच ते घडतं असं सगळेजण मानतात. ज्याचा विश्वास असेल त्यालाच ते मानतात. त्यामुळे
जयांचा ईश्वरी जिव्हाळा, या गोष्टी आता 15-20 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे सुरुवात कदाचित निगरगट्ट होण्याची तिथून झाली असेल. जयाचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा. मग हा स्वानंद सोहळा आहे ना, आणि हा स्वानंद सोहळा सांगण्याचं कारण सोन्याला महत्त्व नाही, गेल्याला महत्त्व नाही, आल्याला महत्त्व नाही, पण तो तत्व जे आहे ते आल्या जेव्हा समोर त्या गोष्टी, दोन प्रसंग, जिजीमायेचा उत्सव आणि पोलीस घरी येणं, या दोन्ही गोष्टी जो आनंदाच्या उकळ्या फुटल्या, त्याचं वर्णन मला आता करता येणार नाही. तो आनंद आणि परमनंट आहे. तो कधीच ते सोनं येऊ जावं, आणखी सोनं जावं माझं, तो जो आनंद आहे तो अजूनपर्यंत मी विसरली. की म्हणून मेरे भगवान ने मेरे लिए लढते देखा है. अशा या नुसत्या सोन्यावरून नाही, असे बरेच घटना असतात प्रत्येकाच्या जीवनात की ज्यावेळी प्रत्यक्ष समर्थ आपल्यासाठी करतात काही, तेव्हा ते भोगिती आनंद सोहळा. मग हा जो आनंद सोहळा आपल्याला जर भोगायचा असेल तर तितकी निष्ठा, तितकं प्रेम, रडायचंच नाही. रडायचं तर फक्त देवासाठी, बाकी कशासाठीही रडायचं नाही. पाहून घेतील. त्या मायेचं उदाहरण सांगितलं होतं त्यांनी, जेव्हा स्वतः राम लक्ष्मणाच्या रूपामध्ये ते उभे राहिले आणि तिला गेलेलं सगळं दिलं. हे याच जन्मी करतात ते. पुढच्या स्वर्ग नरकाच्या कल्पना तर खूप दूर आहे. याच जन्मी जर भोगायचं, विश्वास ठेवून बघायचा. विश्वास ठेवल्यानंतर विश्वासाची फळं प्रत्येकाला मिळतात असं सगळेच जण सांगतात. त्याच्यातलाच एक भाग कदाचित ऐकला असेल आणि मला वाटलं नसेल. आपोआपच झालेल्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या. जयाचा जगा वेगळा ठेवा अक्षयी. आम्ही हेच बोलते की हा जो ठेवा आहे तो अक्षय आहे. तो क्षय पावणारा नाही. तो आनंद सोहळा टिकणारा आहे. आणि तो सोहळा आहे, तो नुसता आनंद नाही. सोहळा आपण करतो किती तासाचा पुरतो आनंद? 2 तास 3 तास, नंतर इतका थकवा. त्या गोष्टी केल्यामुळे, त्या आनंदासाठी ज्या काही गोष्टी आपण केल्या त्या सगळ्या करत असताना आनंद मिळतो आणि नंतर इतका थकवा येतो की अगदी समजत नाही आपण किती वेळ झोपलो ते. पण ह्याच्या बाबतीत तर झोप उडते. हा जो अक्षय आनंद आहे, हा उलटा आनंद जो मिळतोय, त्या आनंदातून थकवाचा तर प्रश्नच नाही. सुरक्षित ठेवतोय प्रत्येकाचं मन, सुरक्षित शरीर, सुरक्षित मन असं ठेवून वरून हसवतोय. असा हा जो अक्षय सोहळा आहे तो लहान बालकाला जसा मिळतो. त्यांनी कुणाचं केलंय तपश्चर्या वगैरे काही नाही केली, ते तर बिचारं निरागस आहे. तसं निरागस व्हावं, इतकं निरागस व्हावं. स्वतःवर विश्वास असेल आणि आपल्या आराध्यावर विश्वास असेल, इतकं निरागसता त्याची तर ती पण नाही बिचारायची, तरी त्याला हसवतात देव. त्याला सगळे हसवतात. त्याचं हसणं पाहून मी ती स्वप्नपरी नावाची कविता लिहिली, ती ऐका तुम्ही व्हिडिओवरची. त्या लहान बालकाचे हास्य बघून ती सुचलेली आहे. कसं हसवतो देव त्याला, तसं आपल्याला सुद्धा हसवतो मोठेपणी. पण निरागसता जी मनामध्ये पाहिजे ती असेल तर कोणत्याही क्षणी. उगाच हसत सुटतो माणूस आणि उगाच समाधान टिकतंय त्याचं, जे परिस्थितीवर अवलंबून नसल्यामुळे ते अक्षय सुख आपल्याला पदरात पाडून घेता येतं. ही संधी आहे. माझं उदाहरण लक्षात घ्यायचं काही कारण नाही. मी एक आता त्याला समजावं म्हणून, जर संत सज्जन काही सांगतात, आपण जर तसा काही अनुभव घेतला, अनुभव म्हणण्यापेक्षा आनंद जर कोणा मिळाला आणि तो अजूनही तितक्याच तरी कमी बोलतोय आपण, तो जो आनंद अजून 10-12 वर्ष झाली तरी त्याच आनंदाच्या झोतात मी आहे, असं जर म्हटलं तर कुठेतरी काहीतरी मिळालं असेल. म्हणूनच आपल्याला तो आनंद टिकाऊ स्वरूपाचा सापडतो. ठेवा अक्षय, असा हा जो ठेवा आहे तो अक्षय. ते अक्षय सुखे सुखावले, असे लोक अक्षय सुखाने सुखावलेले असतात. त्यांचा कशानेही परिणाम होत नाही. नम्र होतात, नतमस्तक होतात, शरणागत होतात. कुणालाही काहीही सल्ला देण्याच्या भानगडीत न पडता आपल्याकडून त्या, जसे ते सद्गुरू कोण गुरु दिसले त्या जावयांना, त्यांना असं वाटलं की यांची एक प्रभा आहे. तशी प्रभा ज्याला आकर्षित करते त्या दोघांचं नातं निर्माण होतं. आणि असं नातं निर्माण होण्याला सुद्धा काहीतरी सद्गुरूंचीच लीला कारणीभूत पडते. ते अक्षय सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले. आणि संसाराचं दुःख विसरले. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे रामगर्जन. हे लहानपणापासून ऐकलंय प्रत्येकाने. जे कोणी सद्गुरू असतील, ज्यांच्याकडे कुणाकडे तरी परंपरा असेल, त्यांनी असल्या प्रकारचे अनुभव ऐकलेले आहेत. अभंग ऐकले, द्वादशीचा अभंग ऐकला, एकादशीचा अभंग ऐकलाय. ते किती तन्मय होऊन म्हणतात. एक फडके काका म्हणून आहेत, त्यांचे नावासकट सांगते, ते फडके काका म्हणून. जर त्यांचे अभंग सुरू झाले ना तर त्यांच्याकडे बघावं, फक्त त्यांच्याकडे बघत बसावं. अभंग म्हणायचीही गरज नाही. इतके तन्मय होतात ते रामाशी. असं वाटतं ह्यांना काय मिळालं असेल. इतके गोड त्यांचं ते नाचणं, त्या वयात सोळं नेसणं, त्या रामाकडे बघून मी म्हणते यांच्यासाठी तरी निदान या उपासनेला यावं असं वाटतंय. इतके तन्मय होतात आणि नंतर स्वस्थ बसतात.
जेव्हा त्यांची उपासना पूर्ण होते तेव्हा ते स्वस्थ बसतात. हे महाराजही नाही, सद्गुरूही नाही, पण एका भक्ताला अनुग्रह दिलेला आहे भगवंतानी नक्कीच. हे बघून आपलं मन असं तृप्त होऊन जातं. ह्यांना आपण लाजतो. आपल्याला असं वाटतं असं केल्याने लोक काय म्हणतील, त्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही. उत्तम सोहळं नेसलेले असतात आणि देवासमोर उभे राहून तन्मयतेने भजन गात असतात. आणि गात असताना कधी कधी डोळ्यात पाणीसुद्धा येतं. माझी तर माळ तुटली होती ते बघत असताना. धावत गेली, पळत गेली, अशी माळ तुटून गेली, तरी त्याच्याकडे लक्ष नाही. इतका गोंधळ झाला, काही नाही, नुसते रामरायाकडे बघतायत आणि हसतायत. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या काळात सुद्धा या गोष्टी घडतात. मग यासाठी आपण काल थांबलो होतो, कारण वैराग्य निरूपणाला आनंद मिळालाच पाहिजे. त्याशिवाय वैराग्य कसं निर्माण होईल? आनंद मिळणार आहे, आनंद मिळतो, आनंदच सत्य आहे हे पटवण्यासाठी एवढा वेळ जातो. अक्षय सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले आहे, नाही असं म्हणतच नाही. संसार दुःखे विसरले, विषय रंगी ओरंगले श्रीरंग रंगी. आणि विषयामध्ये न रंगता श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगले, अवघा रंग एक झाला. मग वेगळं काही असं वाटतच नाही त्या लोकांना, असं मला वाटतं. तू वेगळा नाही मी. आपल्याला असं वाटतं एखादी चूक गेली तर महाराज रागवतील की काय. आता असं वाटतं कसे रागवतील ते. आता जेव्हा समजतं की त्यांची वृत्ती कशात तदाकार झाली होती, सगळ्यांना जर त्यांनी एकच समजलं होतं तर त्यांना चूक कशी जाणवेल. असं वाटायचं की यांना राग येतो की काय. त्यांना रागवणं शक्य नाही. घरचे सगळे सांगायचे कुणी रागवू शकत नाही. जो सात्विक असतो, जो भक्त असतो, तो रागवत नाही. तो रागवण्याचा प्रश्न, त्याला वाईट वाटतं पण तो रागवत नाही, बोलून दाखवत नाही. मग महाराज तर सिद्ध आहे. मग सिद्ध व्यक्तीच्या समोर आपण गेल्यावर आपल्या चुकासुद्धा ते अतिशय शांतपणे समजावून सांग. हा किती मोठा गुण आहे. किती चुका आपल्या मनात येत आहे, आपलं चुकलं, पण महाराजांना वाटत नाही, त्या व्यक्तीला वाटत नाही. किती मोठा गुण. कोण करतं आपल्यासाठी एवढं? जे सिद्ध आहेत तेच, जे रामापर्यंत पोचले आहेत तेच लोक अशा पद्धतीने बदलू शकतात आणि बदलल्यानंतर वरून आशीर्वादसुद्धा देतात. इतकी मोठी घटना जेव्हा घडते पाहतो आपण, तर मन असं गलबलून येतं की किती आपण वेगळ्या विचारात होतो आणि कोणता वेगळा मार्ग या लोकांनी स्वीकारलेला आहे. जयास फावली नरदेह पेटी. आता मगाशी जे सांगितलं की आयुष्य हेची रत्नपेटी, त्यावरती निरूपण झालं की कोणती रत्नपेटी आहे. जे काही वर दिसतं ते वरचं सगळं उखडून फेकायचं आहे आणि खाली जे तळाशी आहे मोती, समुद्रामध्ये जसे आतमध्ये मोती सापडतात तसे काही रत्नपेटी, रत्नाची खाण जर रत्न आपल्याला सापडले तर तयास पावली नरदेह पेटी. त्याला नरदेहाची ही पेटी सापडली, केली ईश्वरेसीसाठी आणि ईश्वराशी साटेलोट केलंय. येरे अभाविके करंटी नरदेह गेला. आणि याच्या व्यतिरिक्त जे वागतील त्यांचा नरदेह वाया गेला. एवढी छान नरदेहाची पेटी, इतकी छान रत्नपेटी, इतकी सुंदर अशी संधी, इतके चांगले असे सद्गुरू, असा अतिशय सुंदर नरदेह आणि चांगले विचार. आपण जर थोडासा एक क्षण विचार केला स्वतः आत्मपरीक्षणामध्ये, तर खरंच 90% आपण चांगलं असतो, 10%च फक्त वाईट असतो. त्या वाईटाचा प्रभाव इतका जास्त असतो आणि तसंही काय त्याला कलियुगाला काय वरदान दिलं आहे का काय माहिती, की वाईटच वाढेल जास्त, चांगलं हळूहळू वाढतं. त्यामुळे आपल्यातले सुद्धा गुण आपण बघू शकत नाही. हा अतिशय महत्त्वाचा दोष आहे आपला, की 90% चांगलं आहे. प्रत्येकाने विचार करायचा आपण किती चांगलं आहे, किती चांगलं होऊ शकतो, आणखी वर जाऊ शकतो हे माहिती आहे पण जात नाही. हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, ते काय म्हणतील, यामध्ये म्हणजे वाईटाचा प्रभाव मनावर जास्त होतो. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ही नरदेह पेटी नाही तर काय. तयास फावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसीसाठी, येरे अभाविके करंटी नरदेह गेला. उरलेले जे सगळे आहेत ते सगळ्यांचा नरदेह करंटा, त्यांचा नरदेह वाया गेला. नरदेह आता मरून पडल्यानंतर काय करणार आहे. जेव्हा आपला मरणाचे स्मरण असे समर्थांनी म्हटलं तेव्हा आपण काय करू शकणार आहे. त्यापेक्षा हे एवढी मोठी पेटी सापडली त्याचा विचार समर्थ म्हणतात. या ठिकाणी समर्थांपेक्षा माझंच जास्त बोलणं झालं, त्यामुळे एक समर्थांची क्षमा मागते. त्यांच्या 4च ओवी झाली आणि माझं जास्त निरूपण झालं, कारण तो विषय वैराग्याचा निरूपण जो आहे तो सांगत असताना आनंद वाटावा आणि त्यामध्ये मन रमून जावं. अशा काही घटना असतात, असे काही जीवनाचे अनुभव असतात किंवा त्या गोष्टी कशा पद्धतीने विचार करायचा आहे हे सांगत असताना त्यांच्या शब्दांवर, त्यांचा शब्दांच्या आधाराने विषयाची वाढवणूक करणं हे तसं गरजेचं आहे कधी कधी. कारण विषय वाढवण्यासाठी शब्द त्यांचेच आहेत, मूळ त्यांचेच आहे, कृपा त्यांचीच आहे, पण त्यांच्या शब्दांना काहीतरी जोर मिळावा
किंवा असा काहीतरी विचार मनात येतो तेव्हा या अशा अशा गोष्टींचा विस्तार होतो. आवचटे निधान जोडले, आवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल नेले. आता अचानकपणे काहीतरी घडतं, ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकेचे. जर असा बदल झाला नाही, आवचटपणे अचानकपणे जर असा काही बदल घडला नाही, नाही घडत कधी कधी, त्याच्यासाठी सुद्धा जन्म नसेल कदाचित, जन्म नसेल कदाचित, असं असावं. मला तो उदाहरण सांगायचं होतं पण नाही सांगत, ते मोठं होईल जरा. आवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. जो या असा विचार करत नाही त्याचं आयुष्य वाया जातं. म्हणजे आयुष्य जर पूर्ण वर्तुळ असेल तर अर्धवर्तुळच आपण जगतो आणि अर्धवर्तुळात गेल्यामुळे, मरण आल्यामुळे पुन्हा त्याला जन्म घेऊन पुन्हा अर्धवर्तुळ पूर्ण वर्तुळ त्याला करावंच लागणार आहे. त्याच्याजवळ पर्याय नाही आहे. पण ते तसेच निघून जातात जर त्यांच्याजवळ. पण असं होत नसावं. कुठे ना कुठे त्यांना सद्गुरूंची गाठ पडत असेल आणि प्रत्येकाचं कल्याण होत असेल, ते दानव सोडले तर. दानवांमध्ये ही वृत्ती येण्याचं काही कारण नाही, पण थोडेफार जे बरे असतात ते सगळे सात्विक होतात आणि त्यांना अशी प्रभूची कृपा होते आणि तेही आपापल्या मार्गाने बरोबर स्वतःचं कल्याण करून घेतात. हे होत असतं. बहुत तपांचा साठा, बहुत तपांचा साठा, तेणे लादला परीस गोटा. आता इतका साठा तपाचा साठा केला कोणीतरी. आता जरी नसेल, आधी तरी केला असेल कुठेतरी. आपण आत्ता केला नाही हे स्पष्ट बोलतोय आपण, की सध्या हातामध्ये सद्ग्रंथ पडणे ही सोपी गोष्ट नाही. म्हणजेच काहीतरी साठा असला पाहिजे. अन्यथा एका कथेला आम्ही गेलो होतो, जेव्हा रामकथा होती, त्या रामकथेला त्यांनी सांगितलं किती लोकांचं रिझर्वेशन कॅन्सल झालं आणि किती लोक अनाहूतपणे आलेत समोर. ज्यांचं ज्यांचं भाग्य असतं तेच तशाच गोष्टी घडतात, अन्यथा निघून जातात. मग हे जर इतकं त्या साध्या रामकथा ऐकण्यासाठी जर होऊ शकतं, तर प्रत्येक जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्याच्याशी मागच्या जन्माचा संबंध नसेल कशावरून. त्यामुळे बहुत तपांचा साठा आता नाही केला, आता नाही वाचन केलं, आता नाही ज्ञान, आता नाही उपासना. पण मन अंतःकरण जे शुद्ध आहे ना, ते फक्त भगवंताला पाहिजे. प्रत्येकाला अंतःकरण शुद्धच पाहिजे. कुणाला असं अशुद्ध आवडत नाही, कुणाला वाईट आवडत नाही, तर देवाला कसं आवडेल. अशुद्ध अंतःकरण आणि त्याला समजतं सगळं. मुख्य गोष्ट म्हणजे सगळ्यांचा तो जाणतो, याचं एक आश्चर्य. त्याच्यावर PhD करायला पाहिजे वेगळी, की त्याला समजतं कसं प्रत्येक जीवाचं, आणि प्रत्येक जीवाचं त्याच्याजवळ ती हिशोब आहे. मग बहुत तपांचा साठा असा असेल, तेणे लादला हा परीस गोटा. त्याच्यामुळे हा परीसाचा गोटा मला आपल्याला सापडला. परी तो ठाईचं करंटा भोगूच नेणे. पण तरी तो करंटा असा आहे की तो भोगू नाही शकत. मागच्या जन्मीचा साठा होता. कशासाठी त्यांनी म्हटलं की नरदेह मिळाला. नरदेह मिळाल्यानंतर तो परीसाचा गोटा आपल्याला मिळाला, पण त्या परीसाला आपण जसा पाहिजे तसा वागवला नाही. परी तो ठाईचं करंटा भोगूच नेणे. पण तो भोगू शकला नाही. कोण? जे भाविक नसतील ते. म्हणजे प्रत्येकाने असं वागावं अशी पण असं होऊ शकत नाही. विरोधाभास सगळीकडे असतो. त्यामुळे आपला आपण तरी विचार केला, इतरांचा विचार न करता आपल्या आत्मकल्याणाचा, म्हणजे हा पूर्ण ग्रंथ. आता सगळे जे ग्रंथ हातात पडतील प्रत्येकाच्या, कोणताही पडो, ते अभ्यंकरांचे ग्रंथ असो का समर्थांचं वाङ्मय असो, आणखी कोणतंही असो, ते आत्मकल्याणाचंच आहे. फक्त आत्मकल्याणासाठी आहे. बाकी इतरांना त्याचा काय केव्हा उपयोग होईल आपण सांगू शकत नाही. आपण ह्या गोष्टीवरती विचार करू शकत नाही. जेव्हा ज्यांची जशी वेळ असते तशा त्या गाठीभेटी पडतात आणि त्या गोष्टी घडतात. बहुत तपांचा साठा तेणे लादला परीस गोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे. तो भोगू शकत नाही. सगळं समोर असून सुद्धा तो भोगू शकत नाही. त्याचंही दुःख करण्याचं आपल्याला कारण नाही. ज्याचं आपल्याला वाटतंय आपण करायचं. इतरांचं जेव्हा होईल तेव्हा त्याचंही कल्याणच करणार आहे. कारण समोरची जी व्यक्ती आहे ती अतिशय परम दयाळू अशी आहे. तैसा संसाराचा आला, तसा तो संसाराला आला. कसा आला? संसाराला मायाजळी गुंजाळला. तैसा संसाराचा आला. जसे सगळे येतात तसे संसारामध्ये ते आले. मायाजाळी गुंडाळला, देवानेच गुंडाळला. मी तर म्हणते, मला तर आजकाल स्वतःचं असं वाटायला लागलं आहे आजकाल, की मी गुंडाळल्यापेक्षा त्यांनीच गुंडाळल्या आधी. परीक्षा तर घ्यायची असेल ना, मग ब्रह्मदेवाचं ती गोष्ट मला फार आठवते. एवढा ब्रह्मज्ञानी, विष्णूचा पुत्र, विष्णूने स्वतः त्यासाठी निर्माण केलं आणि तो निरपेक्ष निर्लेप आहे म्हणून त्याला मारू शकत नाही. ब्रह्मा आहे तो शेवटी. मग ब्रह्मा असून सुद्धा त्याला एक क्षण सांगितलं की तू विस्मरण होईल तुझं. का?
याचं कारण जेव्हा शोधलं तेव्हा कळतं सगळ्या या गोष्टी. त्याला म्हणे विस्मरणाचा शाप दिला. इतका सगळा चांगला त्यांचा पुत्र, तो परमज्ञानी, त्याच्या ज्ञानावर आपण जगतोय, त्याची मुलं, त्याचीच ती प्रजा, त्याच्याचपासून झालेले वैराग्यशील सत्पुरुष, सगळे त्याचं आहे, दुसरं कुणाचं आहे. पण तरीसुद्धा त्याला म्हणे शाप. कशाचा शाप? की तू हे सगळं विसरशील. मग आम्ही काय हो? आम्ही तर पापाचं गाठोडच घेऊन आलो आहे जन्माला, त्यामुळे हे तर घडणारच आहे. ते त्याची लीला आहे. मग मी गुंडाळली का त्यांनी गुंडाळलं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांनीच गुंडाळलं आहे म्हटलं, त्यांनीच सोडवावं, हे लक्षात यावं फक्त. मी नाही गुंडाळले गेली. कसं काय गुंडाळलं जाणार आम्ही? आमची आई जर दिसली तर आम्ही आईवर प्रेम नाही करायचं? आम्हाला खायला पाहिजे वेगवेगळं, जीभ तोच दिली आहे ना. मग जीभ जर तू दिली आहे तर आम्हाला चांगलं चांगलं खावं वाटलं, चुकलं कुठे? आम्हाला पोटाला जसं झेपेल तसं खातोय ना आम्ही. पण गुंडाळतोय कोण? तो. त्यांनी जीभ दिली, त्यांनी आई दिली, त्यांनी बुद्धी दिली, त्यांनी शिकवलं. ऐकू नको कोणाचं, तुला अतिशय सुंदर शार्प बुद्धी आहे, ऐकू नको. हे त्यांनीच केलं आहे सगळं. कोण करतंय दुसरं? जर ब्रह्मदेवाला जर त्यांनी केलं तर आपल्यालाही त्यांनीच केलं आहे. त्यांनीच केलं, तोच निस्तरेल, असं असं आता आपण म्हणायचं. केलं कोणी? त्यांनी. असं आतापर्यंत जे म्हणजे स्वतःला सुद्धा क्षमा. क्षमा हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. आपण आत्तापर्यंत आपल्या स्वतःला किती चुकलं माझं, किती कसलं चुकलं आहे? जसं जगरहाटीप्रमाणेच आपण केलं आहे ना. काय चुकलं? क्षमा तिथे होते आपल्याला. प्रश्न तत्वाचा पुन्हा. या ठिकाणी माझं काहीही चूक नाही, ही लीला त्याची आहे. मग त्याची लीला आहे तो बघ. हे कळायला फक्त आता ही गोष्ट कळते की लीला त्यांनी केली, ती मला आता फक्त कळली. जो माझा दोष वाटत होता तो दोषही नाही. कसा दोष असेल? मुलावर प्रेम करणं चूक आहे का? अजिबात चूक नाही. आईवर प्रेम करणं अजिबात चूक नाही. खाणं पिणं चूक नाही. असं काही मला मनासारखं करावं वाटणं अजिबात चूक नाही. कारण त्यांनी तसं केली आहे व्यवस्था सगळी ब्रह्मदेवापासून. मायामध्ये, माया म्हणजे हसतो आणि चांगला तो मायाधीश स्वतः हसतो. अशा जेव्हा गोष्टी आपण भगवंताशी करू तेव्हा भगवंत हसेल आपल्याकडे पाहून, हे निश्चित आहे. तैसा संसार असा आला मायाजाई गुंडाळला त्यांनी गुंडाळला. अंती एकलाची गेला हात झाडून. आणि शेवटी एकलाच गेला हात झाडून. हात झाडतो आणि एकला निघून जातो. असा मायाजाळ इथपर्यंत फसवतो. इतका स्वतः फसवून टाकतो आम्हाला की एकला जावं लागतं आम्हाला शेवटी. मग हे आम्हाला कळत कसं नाही? हे कळणं, त्याच्यासाठी आपले सद्गुरू आपल्याला सांगतात, बाबा त्याची ती लीला आहे. तो खरा कोण आहे ते मी तुला दाखवतो, चल. आणि तो तुझ्या आत आहे. ह्याच्यावरच पुन्हा आपलं लक्ष केंद्रित. तो तुझ्या आत आहे. तुला वाटलं ना की आज तो भगवंत माझा आहे, की बस संपलं, माझं काम संपलं, बाकी तुमचं तुम्ही दोघं पाहून घ्या काय करायचं आहे ते. अशा पद्धतीचा हा वैराग्य निरूपण समास अतिशय गोड, अतिशय रसाळ आणि अतिशय अनुभूती देणारा असा हा समास आहे. अजूनही व्हायचा राहिलाच आहे. समर्थांच्या शब्दांचा आधार घेऊन आपण जे काही निरूपण केलं ते समर्थचरणी अर्पण 5 ओव्या वाचते आणि शेवट करते. या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती, येके वापुडी यातायती वरपडी झाली श्रीराम. या नरदेहाचे निलागवे गे सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगले श्रीराम. कोण समोय येईल कैसा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडो न जाती श्रीराम. उद्याचं लवकर होऊ शकतं, साधं आहे उद्याचं. तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रादी सकळ बिघडो न जाती श्रीराम. पहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघोन नेली, देह पडताच ठेवली आहे नीच योनी श्रीराम. स्वान शुकराधिक नीच याती भोगणे घडे इपत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही श्रीराम. मागा गर्भवासी आटाटी भोगिता झाला रे हिंपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.